अरे मोठ्या, आपण इतकी वर्ष इथं काम करतो, पण आपला शेत पगार का नाही वाढवत? ह्याचं उत्तर दे बघू जरासं. देतो कारण आपला शेठ आहे ना, तो खूप साधा, खूप भोला आहे. तो सगळ्यांना बरोबर पगार देतो. स्वतः पण जास्त पगार घेत नाही, मतलब स्वतः पण जास्त पैसे घेत नाही आणि दुसऱ्यांना पण जास्त पैसे देत नाही. असा त्याचा स्वभाव आहे. अरे मोठ्या, तू आज एवढा सरांची खातेदारी का घेतोस? सरांच्या पुढे आपुलकीने का माझ्याशी बोलतोस? मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देईन, पण जरा थांबशील का? मला एक काम आहे, मी जाऊन येतो. अरे मोठ्या थांब बघू, तुला झालंय काय? तू असं का वागतोस? अरे सोन्या, मला जाऊ दे रे. मला जरा बाहेर काम आहे, जाऊ दे प्लीज 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 प्लीज. अरे नाही नाही थांब रे, कशाला जातोस? थांब जरा थांब, मला तुझ्यावर काहीतरी बोलायचं आहे. अरे मी तुला कसं सांगू की सर तुझ्या काय 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 बोललास? माझं काय 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 लवकर बोल. काय लवकर बोलतो जाड्या साला, काली मिशीवाला सर. तो आपल्याला काय बघणार आहे? काय मोठा एवढा आलाय, त्याला मी असं फटकवीन ना तो कोमात जाईल. असं तो काली मिशी आहे ना, ती पण टाकीन, डोळ्यात बोट टाकीन. तू जाडाय साला, नींटले जरा तू जरा डोक्याने आडाणी आहे, समजलं काय? चल सोनिया, मी 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 जातो. अरे थांब की, थांब ना. आता हे जे माझ्या बघतो. सोन्या, इकडे ये जरा. कोण बोलतोय मला? अरे मूर्ख, पाठी बघ पाठी. आईच्या गावा सर, थांब, मला माफ करा, मला म्हणजे तुझा म गेला मध्ये. मला एक प्रश्नाचं उत्तर दे, मला एवढा का बोललास? सर मला ते समोर बघून बोल. सर मी काय म्हणजे आता तू एका झापडीत अडकलास. ये अरे, झोपलास का? सर तुम्हाला ठाऊक आहे काय, मी आता आलो. धन्यवाद. कशाला ह्यानं कामाला घेतली सोन्याने बट्ट्याला? काय आता मी काय करू रे? मरू दे, मी गटा धाव पाडतो.